आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। उद्धव ठाकरे पुन्हा लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची शक्यता आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेटून परिस्थितीचा आढावा घेतील। महायुतीत नाराजीचे सूर अजूनही कायम असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। वाशिम पुसद मार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे। भोर मधील वेळवंड खोरे परिसरात बिबट्याचा सततचा वावर नागरिकांमध्ये दहशत निर्माण करतो आहे। वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे। पुण्याच्या नसरापूर पुलाजवळ खड्ड्यांमुळे टेम्पो पलटी होऊन शेतकऱ्यांचा भाजीपाला उद्ध्वस्त झाला। स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। अमरावतीत रवी राणा यांनी मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली, तर बावनकुळे यांनी ओबीसीचे 27% आरक्षण फडणवीसांमुळे वाचल्याचा दावा केला। दिवाळीच्या सणासोबत राज्यातही राजकीय फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।